गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये समस्त हिंदू बांधवांच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. बांगलादेश येथील हिंदूंवर व मंदिरांवर अत्याचार झाल्याप्रकरणी आज इचलकरंजी शहर बंदची हाक दिली होती. त्याला इचलकरंजी शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला होता. सकाळी 9:30 वाजता बस स्थानकामध्ये एसटी आली असता यावेळी समस्त हिंदू बांधवांनी एसटी बंद करण्याची आवाहने केली. याला एसटी महामंडळाने देखील प्रतिसाद दिला. यावेळी बस स्थानकामध्ये घोषणा दिल्या व शांततेचे आवाहन केले. तर इचलकरंजी शहर सकाळी 9 पासून कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून बंदला मोठा प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच व्यवसाय बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तर सकाळच्या सुमारास एसटी बसेस सुरू ठेवण्यात आल्या होत्या. काही बस चालू होत्या त्या देखील बंद करण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. तर यावेळी बस स्थानकामध्ये DYSP समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी येऊन आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. याला प्रतिसाद हिंदू बांधवांनी दिला आहे. शहरातील रिक्षाचालक संघटना, टेम्पो चालक, समस्त मुस्लिम बांधव यांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शहरातील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, DYSP समरसिंह साळवी, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कबनूर, शहापूर, इचलकरंजी शहरामध्ये ठेवण्यात आला होता. आज इचलकरंजी बंदला सकाळपासून प्रतिसाद मिळत होता. याला हिंदू बांधवांनी मोठा प्रतिसाद दिलाय. राजवाडा चौक, गांधीपुतळा चौक, जनता बँक चौक, शिवतीर्थ चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा चौक, डेक्कन, कोरोची चौक या आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज संध्याकाळी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले. यालाही समस्त हिंदू बांधवांनी, बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले. ही मानवी साखळी छत्रपती शाहू महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत करण्यात येणार आहे. तसेच बांगलादेशातील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ही मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. तर आज सकाळी मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी सुद्धा शांततेचे आवाहन केले.